आणि आता बातमी आहे जरांगे पाटलांची। मराठा आरक्षणासाठी 40 दिवसांची मुदत दिल्यानंतर जरांगेंनी संवाद यात्रा सुरू केली आणि या संवाद यात्रेत जरांगे पाटलांना तुफान प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे जरांगे पाटील मराठा समाजाचे नवे नेते होत आहेत का अशी चर्चा सुरू झाली। पाहूया। खानदानी मराठ्यांची औलाद मराठ्यांची गद्दारी करणार, खोटं बोलणार नाही। गाड्यांचा ताफा, जेसीबीना भव्य हार आणि समर्थकांची गर्दी। हा लवाचा माग कुठल्या नेत्याचा नाही तर मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या जरांगे पाटलांचा आहे। ही दृश्य परभणीमधली आहेत। परभणीमध्ये मराठा बांधवांकडून जरांगेंचं असं शानदार स्वागत झालं। त्यामुळे जरांगे पाटील मराठ्यांचे नवे नेते आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। जरांगे पाटलाच्या यात्रेला आमच्या शुभेच्छा आहे। कुणी नेता करण्याकरता लोकशाहीमध्ये कुणालाही नेता होता येतं। लोकशाहीमध्ये कोणालाही नेता होता येतं अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली। मात्र जरांगे पाटलांनी यात्रा मराठा आरक्षणासाठी काढली आहे आणि प्रचंड प्रतिसादही मिळतोय। सामाजिक प्रश्न घेऊन जरांगे पाटील भांडत आहे। लोकांमध्ये जाऊ त्यांच्या समाजाची व्यथा, त्यांच्या समाजाचे प्रश्न ते मांडत आहे। आणि हे आजपर्यंत इतिहासामध्ये आहे की जी व्यक्ती समाजाचे प्रश्न घेऊन भांडतो, समाजाचे प्रश्न सरकारपुढे मांडतो, त्याचं नेतृत्व समाज स्वीकारत असतो। आणि म्हणून भविष्यामध्ये जरांगे पाटील मराठा समाजाचे नेते झाले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, आम्ही त्यांच्यासोबत राहू। गेल्या काही दिवसात पंकजा मुंडेंचं शिवशक्ती यात्रेदरम्यान भव्य स्वागत झालं। फुलांची उधळण झाली, जेसीबीना हार घातले गेले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही जेसीबीना हार घालण्यात आले। धनंजय मुंडे यांचंही याच पद्धतीनं स्वागत झालं आणि शरद पवारांसाठी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी हार घालण्यासाठी जेसीबी आणली। सध्या हे एखाद्या नेत्यासाठी कॉमन गोष्ट आहे। मात्र महाराष्ट्र दौऱ्यावर मराठा समाजाला भेटण्यासाठी निघालेल्या जरांगे पाटलांना सुद्धा तसाच प्रतिसाद मिळतो आणि त्याच पद्धतीनं त्यांचं स्वागतही होतं। मराठा समाजाला सरसकट कुणबीचं जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे पाटलांची आहे। त्यासाठी 40 दिवसांच्या मुदतीची आठवण आपल्या यात्रेमधून जरांगे पाटील सरकारला करून देत आहेत। जर वंशाळीच्या नोंदी मराठ्यांकडे आहेत तर तुम्हाला कायदा पारित करण्याची गरज काय? त्या नोंदी घेऊन आम्ही एसडीएम ऑफिसला, तहसील ऑफिसला जाऊन मराठा समाज प्रमाणपत्र घेऊन येईल। तुमच्या जीआरची गरज काय? आम्हाला आंदोलन करायची तरी गरज काय? त्यांना वाटलं हे जरा बरंच हुशार दिसतंय। त्यांना आधी वाटलं मी असा दिसतो, याला गेल्या गेल्याच बिंगून टाकू। मी किती बाऱ्या मोजिलो तरी 15 किलो भरतो, 35 किलो भरतो, किती बाऱ्या मोजा। आणि त्यांची बी काही चूक नाही। मी दिसतो बी तसा बँड मध्ये खुळखुळे वाजवणार असल्यावर, त्यांची बी काही चूक नाही। 3 कायदे पारित केले, 3ही वापस पाठविले आणि मग मात्र ते कामाला लागले। 30 सप्टेंबर पासून जरांगेंनी आपला दौरा सुरू केला असून 11 तारखेला दौरा संपेल। 30 सप्टेंबरला जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावातून संवाद यात्रेला सुरुवात झाली। 1 ऑक्टोबरला जरांगे पाटील हिंगोली, यवतमाळ आणि नांदेडच्या दौऱ्यावर होते।
2 ऑक्टोबरला जरांगेंनी परभणी आणि बीड जिल्ह्याचा दौरा केला. 3 ऑक्टोबरला बीड आणि लातूर जिल्हा, 4 ऑक्टोबरला लातूर आणि धाराशिव जिल्हा, 5 ऑक्टोबरला धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जरांगे असतील. 6 आणि 7 ऑक्टोबर सोलापूर, अहमदनगर आणि पुन्हा बीड जिल्हा. 8 ऑक्टोबर अहमदनगर आणि नाशिक जिल्हा. 9 आणि 10 ऑक्टोबर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा. तर 11 ऑक्टोबरला पुन्हा संभाजीनगर आणि जालन्यातील अंतरवाली सराटी गावात समारोपीय सभेनं यात्रेला पूर्णविराम मिळेल. कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना कुणबीचे दाखले अर्थात ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंची होती. त्यानुसार समितीही स्थापन झाली. मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी तपासणं सुरू झालं. 5,000 कुणबी नोंदी आढळल्याचं समोर आलं. मात्र फक्त 5,000च नाही तर सरसकटच मराठा समाजाला कुणबी दाखले द्या अशी मागणी जरांगे यांची आहे. समितीला 5,000 पुरावे सापडले. 5,000. कायदा बनवायचा असेल तर पुराव्याची गरज आहे. पुरावे सापडले पण हळूच काहीतरी ऐकायला आलं, लय थोडे सापडे, लय थोडे सापडे. आणि मग थोडे सापडे म्हणजे तेवढ्यालाच देणार आहेत का काय तुम्ही? या परभणी शहरामध्ये एकाच आडनावाचे सगळे लोक आहेत असं ग्राह्य धरा. म्हणजे याचा अर्थ असा होतो, पण परभणी शहरात फक्त एकच नोंद सापडली पण आडनाव तर एक आहे ना. याचा अर्थ ते रक्ताचे नातेवाईक आहेत. एक पुरावा जरी सापडला तरी तुम्हाला पूर्ण परभणीला आरक्षण द्यायलाच लागल. आंतरवाली सराटीमधून सुरू झालेलं उपोषण आंदोलनामध्ये बदललं आणि हे आंदोलन आता दौऱ्यांमध्ये, सपांमध्ये परावर्तित झाले. मराठा समाजासाठी आरक्षणाकरता लढणारे जरांगे पाटील नेत्यापेक्षा कमी नाहीत. अर्थात जरांगेने दिलेले 40 दिवस 24 तारखेला संपतायत. तोपर्यंत सरकार पेच कसा सोडवणार याकडे लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.